निवडणूक आले की कसा ते पाऊस आला की बेडकं बाहेर येतात माहिती आहे ना, तसं घोरी मतांचं सुरू होईल. म्हणजे कालचं बघितले ना, मोठमोठे नेते आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे जुने नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे, आणखी कोण, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील निवडणूक आयोगाला भेटायला गेले. वा नेत्यांनो, तुम्ही किती गेलात भेटायला, परंतु उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जायला आपल्याला कोणालाही वेळ मिळाला नाही. सरकारला शिव्या घालायला वेळ आपल्याला मिळतो, परंतु त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत, त्याचे आसू पुसण्याचं काम आपण करू शकणार नाही. आमच्या शिंदे साहेबांनी ट्रकच्या ट्रक भरून त्या ठिकाणी पाठवले. जेव्हा भाऊने 31,528 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी दिलं, तुम्ही काय दिलं? तुम्ही नौटंकी करताय. निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम बोगस आहे, आमचं बोगस आहे, बॅलेट पेपरवर घ्या, आहे तुमची तयारी. लोकसभेचे खासदार तुमचे कशावर निवडून आले तेव्हा काय होतं? ईव्हीएमच होतं ना. मग तुमचे खासदार काय ईव्हीएम वर बोगस आले? पहिला त्या खासदारकीचे सगळे राजीनामे आणि मग ईव्हीएमच्या गोष्टी त्या ठिकाणी करा. त्याच्यामुळे सगळे नौटंकी, मुंबईकरांनी कुठल्याही प्रकारच्या अशा नौटंकीला बळी पडू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.